स्वतःवर असा विश्वास ठेवा की जगातील कोणतीही ताकद तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखू शकणार नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा MPW मल्टीपर्पज वर्कर भरती परीक्षेसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या स्पेशल क्लासमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न, जे तुमच्या परीक्षेत तुमचा एक गुण पक्का करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून एकही महत्त्वाचा प्रश्न सुटणार नाही. चला तर मग वेळ न घालवता थेट प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणते सामान्य रसायन, चिकित्सा औषध हे स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते? विक्रिस्टिन, रिटुक्सिमॅब, मेथोट्रेक्सेट, डॉक्सोरुबिसिन. योग्य उत्तर ऑप्शन 4. डॉक्सोरुबिसिन हे औषध स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 2. बाळंतपणानंतर श्रोणीतल स्नायूंना बळकट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या क्रीडा व्यायामाची शिफारस सामान्यपणे केली जाते? बायोसेप कर्ल, स्क्वॉट्स, केगल व्यायाम, प्लँक्स. योग्य उत्तर ऑप्शन 3. केगल व्यायाम. प्रश्न क्रमांक 3. निव्वळ पुनरुत्पादन दर NRR हे कशाचे मोजमाप आहे? प्रति 1000 व्यक्तीमागे मृत्यूंची संख्या, प्रति 1000 व्यक्तीमागे जन्मांची संख्या, स्त्रीला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुले असतील, प्रति स्त्री मागील स्त्री जन्मांची संख्या. योग्य उत्तर ऑप्शन 3. स्त्रीला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुले असतील. प्रश्न क्रमांक 4. भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे? हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, संसर्गजन्य रोग, श्वसनाचे आजार, कर्करोग. योग्य उत्तर ऑप्शन 1. हृदय व रक्तसंबंधी रोग हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. प्रश्न क्रमांक 5. मध्यस्तरीय आरोग्य प्रदात्यांच्या सेवांचा आवाका कशानुसार बदलतो? वैयक्तिक प्राधान्य आणि स्वायत्तशास्त्री क्षेत्रे. ते ज्या रुग्णांची सेवा करतात त्यांचे वय आणि लिंग, क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव, भौगोलिक स्थान आणि आरोग्य सेवा नियम. योग्य उत्तर ऑप्शन 4. भौगोलिक स्थान व आरोग्य सेवा नियम. प्रश्न क्रमांक 6. अनुवर्ती टेंडम स्तनपान हे टिंबटिंबला संदर्भित करते. एका बाळाला स्तनपान आणि दुसऱ्याला फॉर्म्युला देणे, एका अर्भकासाठी स्तनपान आणि बाटलीने पाजणे असे आलटून पालटून देणे, एकाच वेळी 2 अर्भकांना सहसा वेगळ्या वयोगटातील भावंडांना स्तनपान देणे, एकाच वेळी 2 अर्भकांना बाटलीने पाजणे. योग्य उत्तर ऑप्शन 3. एकाच वेळी 2 अर्भकांना सहसा वेगवेगळ्या वयोगटातील भावंडांना स्तनपान देणे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये त्वरित वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे? तीव्र अतिरक्तदाब, फुफ्फुसाचा अतिरक्तदाब, उभयस्थिती अतिरक्तदाब, अतिरक्तदाबी विषम परिसीमा. योग्य उत्तर ऑप्शन 4. अतिरक्तदाबी विषम सीमा. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते संक्रमणाच्या नियंत्रणेसाठीचे संपर्काच्या सावधगिरीचे एक उदाहरण आहे? मुखवटा आणि हातमोजे घालणे, बसून स्वच्छतेची अंमलबजावणी करणे, शल्यक्रिया मुखवटा घालणे, रुग्णालयीन दाब असलेल्या खोलीत ठेवणे. योग्य उत्तर ऑप्शन 1. मुखवटा आणि हातमोजे घालणे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या प्रकारच्या स्नायू ऊती थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोधक असतात आणि त्यात अंतर्भिती बिंब असतात? रेखित स्नायू, अरेखित स्नायू, हृदयाचे स्नायू, कंकाल स्नायू. योग्य उत्तर ऑप्शन 3. हृदयाचे स्नायू. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते शक्तिशाली पासवर्ड एक वैशिष्ट्य आहे? त्यात शब्दकोशातील एक शब्द आहे, त्यात जन्मतारीख किंवा नाव यासारखी वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे, त्यात अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांचे संयोजन समाविष्ट आहे, त्यात किमान एक अक्षर आहे. योग्य उत्तर ऑप्शन 3. त्यात अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांचे संयोजन समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 11. रोमबर्ग चाचणी ही टिंबटिंब यांचे मूल्यमापन करण्यासाठी वापरली जाते. मेंदूतील तांत्रिक कार्य, प्रतिक्षेप, समन्वय आणि संतुलन, स्नायूंची ताकद. योग्य उत्तर ऑप्शन 3. समन्वय आणि संतुलन. प्रश्न क्रमांक 12. पोटात समाविष्ट असलेल्या गोष्टींना योग्यरित्या बाहेर टाकण्यात असमर्थ असणे हे कोणत्या विकाराचे लक्षण आहे? बृहदांत्र विपटी शोथ, जठरांत्र शोथ, आंशिक जठरघात, जठर शोथ. योग्य उत्तर ऑप्शन 3.
आंशिक जठरघात. प्रश्न क्रमांक 13. डिंबग्रंथी फुटकांचा विकास आणि परिपक्वतेसाठी कोणते संप्रेरक जबाबदार आहे? स्त्रीमदजनक, ल्युटिनायझिंग संप्रेरक, फुटक उत्तेजन हार्मोन, गर्भधारक. योग्य उत्तर ऑप्शन 3, फुटक उत्तेजन हार्मोन. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या द्रुध्रुवी बायोलॉपर विकासासाठी सामान्य उपचार पर्याय आहे? विद्युत उपचार पद्धती, बेन्झोडायझेपिन्स, मूड स्टॅबिलायझर विथ लिथियम किंवा आक्षेपविरोधी औषधे, सिलेक्टिव्ह सेरोटीन रिअपेटेक इनहिबिटर्स. योग्य उत्तर ऑप्शन 3, मूड स्टेबिलायझर जसे लिथियम किंवा आक्षेपविरोधी औषधे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे? मोठे पेशी कर्करोग, अलघुपेशी फुफ्फुस कर्करोग, ग्रंथिकार, लघुपेशी फुफ्फुस कर्करोग. योग्य उत्तर ऑप्शन 2, अलघुपेशी फुफ्फुस कर्करोग. प्रश्न क्रमांक 16. समुदाय आरोग्य सुधारणात अनुप्रयुक्त शिक्षण ही संकल्पना काय संदर्भित करते? तीव्र आजार आणि जखमांसाठी तात्काळ काळजी प्रदान करणे, शाळा आरोग्य सेवांमध्ये उपचार आधारित हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करणे, आरोग्य समाजाच्या निर्धारकांना संबोधित करणे आणि प्रतिबंधात्मक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणे, समुदायातील इतर पर्यायांसोबत सहकार्य करणे. योग्य उत्तर ऑप्शन 3, आरोग्याच्या सामाजिक निर्धारकांना संबोधित करणे आणि प्रतिबंधात्मक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणे. प्रश्न क्रमांक 17. प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये काळजीची सातत्य ही संकल्पना कशा संदर्भित करते? इस्पितळामधून तज्ज्ञांकडून सतत काळजी घेतली जाते, दीर्घकालीन आजारांसाठी नियमित फॉलोअप भेटी, आपत्कालीन काळजीची विनाविलंब उपलब्धता, रुग्ण आणि आरोग्य सेवा प्राध्यापकांमधील सतत असलेला संबंध. योग्य उत्तर ऑप्शन 4, रुग्ण आणि आरोग्य सेवांमधील प्राध्यापकांमधील सतत असलेला संबंध. प्रश्न क्रमांक 18. गुदमरलेली व्यक्ती किंवा बोलू न शकणाऱ्या रुग्णासाठी खालीलपैकी कोणती कृती करण्याची शिफारस केली जाते? त्यांना जबरदस्तीने खोकत राहण्यास उत्तेजन देणे, तात्काळ CPR देणे, त्यांना एक ग्लास पाणी देणे, पोटावर थापटणे आणि ओटीपोटावरील दाब देणे. योग्य उत्तर ऑप्शन 4, पोटावर थापटणे आणि ओटीपोटावरील दाब देणे. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या संप्रेषण तंत्रामध्ये रुग्णाची मुख्य कल्पना समजली असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिची पुनरावृत्ती समाविष्ट असते? परावर्तन, सारांश, पराभाषण, स्पष्टीकरण. योग्य उत्तर ऑप्शन 3, पराभाषण. प्रश्न क्रमांक 20. छिन्न मनस्कता स्किझोफ्रेनिया सुरू होण्याचे वय विशेषतः टिंब दरम्यान येते. वृद्धावस्था, मध्य प्रौढावस्था, बालपण, पौगंडावस्था व पूर्व प्रौढावस्था. योग्य उत्तर ऑप्शन 4, पौगंडावस्था आणि पूर्व प्रौढावस्था. प्रश्न क्रमांक 21. एक असामान्यपणे उंच आर्म स्पॅन मापन सूचित करू शकते. पाठीचा कणा वाकवणे, ॲक्रोमेगाली, वाढी संप्रेरक कमतरता, मॅफ्रॉन सिंड्रोम. योग्य उत्तर ऑप्शन 4, मॅफ्रॉन सिंड्रोम. प्रश्न क्रमांक 22. रुग्णाच्या सुरक्षिततेमध्ये मूळ कारण विश्लेषणाचा उद्देश काय आहे? आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमध्ये दोष शोधणे, मुख्य कारण ओळखणे आणि सुधारणा करणे, फक्त अहवाल तयार करणे, रुग्णाला दोष देणे. योग्य उत्तर ऑप्शन 2, मूळ कारण ओळखणे आणि सुधारणा करणे. प्रश्न क्रमांक 23. ही स्कंद कक्ष प्रसूतीशी संबंधित सामान्य प्रसव स्थिती आहे. अंतःगर्भ रक्तस्राव, प्रागचेतना जळिकाशिथी, मऊ उतीहानी, जत्रुकास्थी अस्थिभंग. योग्य उत्तर ऑप्शन 2, प्रागचेतना जळिकाशिथी. प्रश्न क्रमांक 24. प्रसूतीच्या सक्रिय टप्प्यात गर्भाशयाच्या ग्रीवा विस्ताराच्या प्रक्रियेला अडथळ्याला काय म्हणतात? प्रोगाल्ड रप्चर ऑफ मेम्ब्रेन, अरेस्ट ऑफ डिसेंट, प्रिसिपिटस लेबर, अरेस्ट ऑफ डायलेशन. योग्य उत्तर ऑप्शन 4, अरेस्ट ऑफ डायलेशन. प्रश्न क्रमांक 25. CTG व्याख्येमध्ये रियुशिंग या शब्दाचा संदर्भ कशाशी आहे? माता हृदय गती सामान्य श्रेणीत असणे, सामान्य आधाररेषा गर्भ हृदय गती मंदनाची अनुपस्थिती, गर्भाशयाचे आकुंचन नियमित अंतराने होणे, गर्भाशयाच्या हृदयाची गती मंद होणे आणि वारंवार मंदन होणे. योग्य उत्तर ऑप्शन 2, सामान्य आधाररेषा गर्भ हृदय गती आणि मंदनाची अनुपस्थिती.
प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणता घटक हा शरीराच्या ऊतीमधील हिमोग्लोबिनमधून ऑक्सिजन सोडण्याचे प्रमाण वाढवतो? कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले प्रमाण, वाढलेला pH, घटलेले तापमान, ऑक्सिजनचे कमी झालेला दाब. योग्य उत्तर ऑप्शन 1. कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले प्रमाण. प्रश्न क्रमांक 27. रुग्णालयात दाखल करताना रुग्णाकडून माहितीपूर्ण संमती मिळवण्याचा उद्देश काय आहे? विमा संरक्षण निश्चित करणे, रुग्णाची माहिती सामायिक करण्यासाठी हॉस्पिटलला अधिकृत करणे, रुग्णाला रुग्णालयाचे शुल्क समजले असल्याची खात्री करणे, वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णाच्या कराराशी अभिसंगत असणे. योग्य उत्तर ऑप्शन 4. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णाच्या कराराशी अभिसंगत असणे. प्रश्न क्रमांक 28. उदरीय महाधमनी धमनी विस्फारण ची संभाव्य गुंतागुंत खालीलपैकी कोणती आहे? विदारण आणि रक्तस्राव, वृक्क धमनी संकोच, हृदयरोग, महाधमनी प्रत्यावर्तन. योग्य उत्तर ऑप्शन 1. विदारण आणि रक्तस्राव. प्रश्न क्रमांक 29. वाहक श्रवणशक्ती होण्याचे सर्वात सामान्य कारण काय आहे? बाह्य किंवा मध्य कर्णातील अवरोध किंवा इजा, अतिशय जास्त गोंगाट कानावर पडणे, वय संबंधित हास, अंतःकरणाला इजा. योग्य उत्तर ऑप्शन 1. बाह्य किंवा मध्य कर्णातील अवरोध किंवा इजा. प्रश्न क्रमांक 30. बालकांमध्ये विकासात्मक तपासणीचा उद्देश काय आहे? केवळ आजाराचे निदान करणे, बालकांच्या वाढ व विकासातील विलंब लवकर ओळखणे, फक्त लसीकरण स्थिती तपासणे, पालकांना औषध देण्याचे मार्गदर्शन करणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. बालकांच्या वाढ व विकासातील विलंब लवकर ओळखणे. प्रश्न क्रमांक 31. गर्भाची कवटी किती हाडांनी बनलेली असते? 10, 8, 12, 16. योग्य उत्तर ऑप्शन 2. गर्भाची कवटी ही 8 हाडांनी बनलेली असते. प्रश्न क्रमांक 32. हाडाच्या कोणत्या विकृतीस सामान्यतः नॉक नीच असे म्हणतात? जनुउरम, जनु रिकव्हर्टम, जनु फ्लेक्सम, जन वाल्गम. योग्य उत्तर ऑप्शन 4. जन वाल्गम. प्रश्न क्रमांक 33. टिंबटिंब हे प्रतिद्रव्य अँटीबॉडीवर प्लासेंटा ओलांडू शकते. IgG, IgM, IgA, IgD. योग्य उत्तर ऑप्शन 1. IgG. प्रश्न क्रमांक 34. कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होणे आणि बायकार्बोनेटच्या पातळीत प्रतिपूरक वाढ होणे यामुळे कोणते आम्ल आम्लारी असंतुलन दर्शवले जाते? चयापचयी अल्करक्ता, श्वसनीय अल्पवृत्ती, चयापचय आम्लरक्ता, श्वसनीय अल्पवृत्ती. योग्य उत्तर ऑप्शन 1. चयापचयी अल्करक्ता. प्रश्न क्रमांक 35. दृश्य माहिती मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणता योग्य मार्ग आहे? योग्य ऑप्शन नंबर 3. दृष्टिपटल, नेत्रचेता, व्यवस्थाबिंदू, ऑप्टिक संयोजन, चेताक्षेपक, दृष्टिचेता, दृश्य बाह्यांग, व्हिज्युअल कॉर्टेक्स. प्रश्न क्रमांक 36. पॉलिफॉर्मसी ही संकल्पना टिंबटिंबला संदर्भित करते. वृद्ध स्त्रोतांसाठी वैकल्पिक विद्युतचिकित्सेचा वापर, जेरियाट्रिक केअरमध्ये प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर, एकाधिक परिस्थितीवर उपचार करण्यासाठी एकाच औषधोपचाराचा वापर, वृद्ध स्त्रोतांमध्ये अनेक औषधोपचारांचा वापर. योग्य उत्तर ऑप्शन 4. वृद्ध स्त्रोतांद्वारे अनेक औषधोपचारांचा वापर. प्रश्न क्रमांक 37. टिंबटिंबहून अधिक प्रसवोत्तर रक्तस्राव होणे म्हणजे रक्त खूप कमी होणे, ब्लड लॉस म्हणून परिभाषित केले आहे. योनी मार्ग जन्म दिल्यानंतर 48 तासाच्या आत 500 मिली, योनी मार्ग जन्म दिल्यानंतर 48 तासाच्या आत 1000 मिली, योनी मार्ग जन्म दिल्यानंतर 24 तासाच्या आत 1000 मिली, योनी मार्ग जन्म दिल्यानंतर 24 तासाच्या आत 500 मिली. योग्य उत्तर ऑप्शन 4. योनी मार्ग जन्म दिल्यानंतर 24 तासाच्या आत 500 मिली. प्रश्न क्रमांक 38. संधी आणि स्त्रोतांच्या असमान वितरणासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? सामाजिक विषमता, सामाजिक एकत्रीकरण, सामाजिक नियंत्रण, सामाजिक एकरूपीकरण. योग्य उत्तर ऑप्शन 1. सामाजिक विषमता. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणते रोग वारंवारतेचे एक मापन आहे? सापेक्ष जोखीम, रुग्ण मृत्युमान, ऑड्स रेशो, घटना दर. योग्य उत्तर ऑप्शन 4. घटना दर हे रोग वारंवारतेचे एकक मापन आहे. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणता नमुना हा संवर्धन आणि संवेदनशीलता चाचणीसाठी सर्वात योग्य मानला जातो?
हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. जरी तुम्हाला याचे उत्तर माहीत नसेल तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचे बरोबर उत्तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये देऊयात. तर मित्रांनो, हे होते MPW आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न. या 40पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अभ्यासासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन आणि महत्त्वाच्या सराव प्रश्नांसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा. आत्ता केलेला थोडा थोडा अभ्यास आपल्याला सिलेक्शन देऊन जातो. धन्यवाद मित्रांनो.